वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतिहास इयत्ता 7वीचे एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ मिळणार. तर चला प्रश्न क्रमांक 1 पाहूया. पहिला प्रश्न येथे विचारलेला आहे की 8व्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध राजघराणे. योग्य जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच पाल. बंगालमधील 8व्या शतकात पाल घराणे हे प्रसिद्ध होते. यानंतर दुसरा प्रश्न येथे विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या राजघराण्याचा समावेश राजपूत घराण्यात होत नाही. आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे राष्ट्रकूट, कारण राष्ट्रकूट घराण्याचा समावेश राजपूत घराण्यात होत नाही. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3. पहिल्या तराईच्या लढाईत पृथ्वीराज चौहानाने कोणाचा पराभव केला. आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ड म्हणजेच मोहम्मद गौरी. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. होयसळ घराण्यातील कोणत्या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. उत्तर आहे अ विष्णुवर्धन. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. आपल्या आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे व श्रीलंका जिंकून घेणारे राजघराणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब म्हणजेच चोळ. प्रश्न क्रमांक 6. चाकणाच्या किल्ल्याच्या किल्लेदार याने शाहिस्ताखानाच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला. आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक क म्हणजेच फिरोंगजी नरसाळा. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7. सातवा प्रश्न येथे विचारलेला आहे की शाहिस्ताखानाची बोटे तोडल्यामुळे त्याच्यावर नाराज झालेल्या औरंगजेबने त्याची रवानगी कुठे केली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड म्हणजेच बंगालमध्ये त्याची रवानगी करण्यात आली. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 येथे विचारलेला आहे की सुरतेच्या स्वारीच्या वेळी या सुभेदाराला महाराजांचा प्रतिकार करण्यात अपयश आले. आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे ब इनायत खान. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. आग्र्याहून परत येताना शिवाजी राजांनी संभाजी राजांना कोठे सुरक्षित ठेवले. आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक अ म्हणजेच मथुरेत सुरक्षित ठेवले. पाहूया प्रश्न क्रमांक 10. तो प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे महाटा पतशाह एवढ्या छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही असे राज्याभिषेकाच्या घटनेचे वर्णन आपल्या बखरीत कोणी केले आहे. चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ड म्हणजेच कृष्णजी अनंत सभासद यांनी केलेले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 येथे विचारलेला आहे की पुरंदरच्या किल्ल्याला दिलेर खानाने वेढा दिल्यावर पराक्रमी शर्त करणाऱ्या कोणाला वीर मरण आले. इथे प्रश्न विचारलेला आहे आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे मुराबजी देशपांडे म्हणजे पर्याय क्रमांक ब मुराबजी देशपांडे यांना वीर मरण आले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी याने बडा सय्यद याला ठार मारले. आणि योग्य उत्तर आहे जिवा महाला म्हणजेच पर्याय क्रमांक क. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 येथे विचारलेला आहे की सिंहगड जिंकण्यासाठी धरातीर्थ कोण पडला. सिंहगड जिंकण्यासाठी धरातीर्थ कोण पडला. आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बो तानाजी मालसुरे. ओके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न विचारलेला आहे. पूर्वी TATच्या परीक्षेत सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता की शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती करणारे कोण आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड लोकमान्य टिळक. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 15 पाहूया. शिवाजी महाराजांवर शिवाजी अँड हिज टाइम्स हा ग्रंथ लिहून त्यांचा गौरव करणारे. योग्य उत्तर आहे सर
जदुनाथ सरकार म्हणजेच पर्याय क्रमांक ओ. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. शिवाजी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिणारे विश्वकवी. योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर म्हणजे प्रश्न क्रमांक उत्तर क्रमांक ब. यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोवा व वसईत यांनी राज्य स्थापन केले होते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक को पोर्तुगीजांनी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. सर्वात लहान परंगणा कोणता. ते विचारलेलं आहे की सर्वात लहान परंगणा कोणता आहे आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे शिरवळ म्हणजेच पर्याय क्रमांक ड. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात या साली मोठा दुष्काळ पडला होता. पूर्वी TETच्या परीक्षेत हा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता की महाराष्ट्रात कोणत्या साली मोठा दुष्काळ पडला होता आणि योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ब म्हणजे 1930 मध्ये. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे इतिहास इयत्ता 7वी मधला की महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र कोणते केंद्र हे होते. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे आणि योग्य जे उत्तर आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात की महाराष्ट्रात संत चळवळीचे मुख्य केंद्र कोणते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदी मीडियम, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम यांची मीडियम जरी हे हिंदी, इंग्लिश किंवा मराठी असो पण त्यांची प्रश्नपत्रिका जी असते ती भाषा सोडून त्यांचे प्रश्न मराठी भाषेमध्येच विचारले जाते. म्हणून आमचे प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही मराठी टू मराठी बोलत आहे कारण त्यांची प्रश्नपत्रिका ही मराठी भाषेचीच असते आणि मराठी भाषेत जे प्रश्न विचारले जातात त्याला उर्दू किंवा हिंदीमध्ये अनुवाद करता येत नाही कारण ते प्रश्न मराठी भाषेत म्हणजे त्यांना विचारले जातात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.